गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जवळा आणि सुकट याचं लोणचं तयार करून घेणार आहोत. तुम्हाला खूप आश्चर्य वाटत असेल नाही का, जवळा आणि सुकट याचं लोणचं? तर हो, आज आपण जवळा आणि सुकटाचं लोणचं तयार करून घेणार आहोत. हे जे लोणचं आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असं लागतं. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी करायला सुरुवात करूया. इथे आपण सुकट आणि जवळा याचं लोणचं तयार करून घेणार आहोत. अगदी झटपट अशा पद्धतीने हे लोणचं तयार होतं. तर तुम्ही इथे बघू शकतात, ही जी सुकट आहे, तर मी सुकटीचं जे पुढचं जे तोंड आहे ते मी काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ही जी सुकट आहे, तर ही सुकट मी निवडून घेतलेली आहे. सुकटीचं जे पुढचं डोकं असतं ना, ते काढून टाकायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने ही सुकट मी निवडून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी 1 वाटी सुकट आणि 1 वाटी जवळा घेतलेला आहे. इथे मी 1 लसणाचा कांदा घेतलेला आहे. एक पूर्ण लसणाचा कांदा निवडून म्हणजे सोलून घेतलेला आहे. आता हे जे लसूण आहे, हे लसूण आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. तुम्ही टेचूनसुद्धा घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं लसूण बारीक चिरून हवा असेल किंवा टेचून हवं असेल, तुम्ही तसंही ॲड करू शकतात. इथे मी अशा पद्धतीने हा लसूण असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 1 वाटी सुकट, 1 वाटी जवळा, त्याच प्रमाणात मी इथे 1 वाटी मी ऑइल घेतलेलं आहे. इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती, गॅस ऑन केलेला आहे. यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे 1 वाटी भरून आणि हे जे ऑइल आहे, हे ऑइल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला यामध्ये लसूण ॲड करायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे. इथे आपण खूप सारा असा कढीपत्ता ॲड करणार आहोत. आता मंद गॅसवरती आपल्याला 10 मिनटं छान मस्त हे कढीपत्ता आणि लसूण क्रंची कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हा जो लसूण आहे ना, हा ब्राऊन कलरचा झाला की समजायचं की लसूणसुद्धा कुरकुरीत असा झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की लसणाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि इथे आपला जो लसूण आहे तो तेलामध्ये छान मस्त असा तळलेला आहे. तर आता बघा काय करायचं आपल्याला. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला ॲड करूया. हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर हे जे ऑइल आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, कोमट करून घ्यायचं आहे, कारण आता हे ऑइल खूपच गरम आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घेतलेली आहे. ऑइल थंड झाल्यानंतर इथे आपल्याला काश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट ॲड करायचे आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला एवढं सांगेल की इथे सुकटीलासुद्धा खारेपणा असतो आणि जवळ्यालासुद्धा खारेपणा असतो. तर मी त्याप्रमाणे फक्त अर्धा चमचाच मीठ ॲड केलेलं आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये मीठ नाही ॲड केलं तरीही चालेल. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी एक पॅन घेतलेला आहे. आता या पॅनमध्ये आपल्याला सुकट ॲड करायचे आहे आणि मंद गॅसवरती ही सुकट आपल्याला 10 मिनटं भाजून घ्यायची आहे. आणि भाजताना ही सुकट आपल्याला सतत फ्राय करत राहायचं आहे, कारण ही जी सुकट आहे ती करपता कामा नये म्हणून आपल्याला सतत फ्राय करत राहायचं आहे 10 मिनटं. आणि ही सुकट भाजली ना की छान मस्त सुकटीला असा वास येतो. तर तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण ही जी सुकट आहे, ही सुकट आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपण हा जो जवळा आहे, हा जवळा ॲड करून घेऊया.
तर मंद गॅसवरती अगदी 5 मिनटं हा जवळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जवळा हा खूप बारीक असतो त्याच्यामुळे तो लवकर भाजला जातो. सुकट थोडी मोठी आणि थोडी जाडी असल्याने तिला थोडासा वेळ लागतो, म्हणून 10 मिनटं आपण सुकट भाजून घेतली होती. आता हा जवळासुद्धा 5 मिनटं भाजून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर हा जवळासुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता इथे जवळा आणि सुकट मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. जवळा आणि सुकट हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर आपण जे ऑइल तयार केलं होतं त्या ऑइलमध्ये आपल्याला जवळा आणि सुकट ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपलं हे सुकट आणि जवळा याचं लोणचं तयार झालेलं आहे. हे जे लोणचं आहे रूम टेम्परेचरमध्ये तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. हे लोणचं 1 महिनाभर आरामात राहतं. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कुठे प्रवास करत असाल, प्रवासात जर तुम्ही भाकरी किंवा चपाती घेऊन जात असाल तर तुम्ही त्या भाकरी चपातीबरोबर हे लोणचं नक्की तुम्ही घेऊन जाऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे जे लोणचं आहे भाकरी, चपाती किंवा राईसबरोबरसुद्धा खूपच छान असं लागतं. तुम्ही हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात. तर चला आपण हे जे लोणचं आहे ते एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. बाकी हे लोणचं चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट असं लागतं. तर चला आपण आता हे सर्व करून घेऊया.
तर तुम्ही पाहिलं असेल आपण जवळा आणि सुकट याचं लोणचं तयार करून घेतलेलं आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्या घरामध्ये भाजी भाकरी असते किंवा चपाती असते किंवा राईस पण झालेला असतो, पण तेव्हा ना कळत नाही की अरे आता भाजी काय करावी. पण अशा वेळेला तुम्ही ह्या लोणच्याबरोबर चपाती किंवा भाकरी किंवा तुम्ही राईससुद्धा खाऊ शकतात. कधी कधी आपल्याला प्रवासासाठी आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा साहजिकच आपण काहीतरी चपाती किंवा भाकरी जोडीला घेऊनच जातो. पण अशा वेळेस तुम्ही भाकरीबरोबर असं सुकट आणि जवळा याचं लोणचं तुम्ही घेऊन जाऊ शकतात. हे जे लोणचं आहे रूम टेम्परेचरमध्ये काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा. 1 महिनाभर हे लोणचं खूप छान अशा पद्धतीने राहतं, खराब अजिबात होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे लोणचं आहे ना अप्रतिम लागतं. आणि तुम्हाला कधी असं वाटलं की अरे मला याच्यामध्ये कांदा टोमॅटो पण हवा आहे, तर त्या तुम्ही वेळेवरती अगदी तुम्ही हे लोणचं तुम्ही अगदी फोडणीला सुद्धा देऊ शकतात कांदा टोमॅटोवरती, आणि थोडंसं पाणी टाकून त्याची भाजीसुद्धा होऊ शकते. पण हे जे लोणचं आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असं लागतं. भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर तर खूपच छान. नक्की ट्राय करा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या, आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. ज्ञानेश, मी जेव्हा ही व्हिडिओ एंड करते ना त्यावेळेस ज्ञानेशला बाय बाय आणि फाईन किश करायचं असतं. जर त्याने हे जर नाही केलं तर त्याला खूप वाईट वाटतं. यस, ये इकडे. बाय बाय बाय. ओके, फाईन किश झालं. बाय 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 बाय.